तर पाऊस आत येतोय म्हणून दार बंद करूया याच्यावरून दोन तरुणांमध्ये मतभेद झाले. त्या 22 वर्षाच्या कोवळ्या पोराला भोसकून काढलं, तो रक्ताच्या थारोळ्यात पडला आणि अख्खा डबा थिजल्यासारखा ते बघत होता. आमची सहनशीलता, सौजन्य ही गोष्ट सार्वजनिक जीवनातून हद्दपार होते का? ही जी संवेदनशीलता आमची बोथट होत चालली आहे. बघे नुसते व्हिडिओ काढतात. प्रत्येक माणूस प्रवास करणारा हा एक जिवंत हँड ग्रेनेड. धुरंदर पाहणारे धुरंदर दुसऱ्या घरात जन्माला यावा याबद्दल आग्रही असतात, स्वतः धुरंदर व्हायला कोणीही तयार नसतं. थंड समाजाची ही षंड प्रतिक्रिया अस्वस्थ करणारी आहे. नमस्कार, द उदय निरुडकर शो मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. प्रेक्षको, मी तुम्हाला तुमच्याशी हा संवाद साधत असताना काही दृश्य दाखवणार आहे. काही स्थिर चित्र आहेत आणि ती तुम्हाला डिस्टर्ब करू शकतात. तेव्हा सर्वप्रथमच त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो, पण ती दाखवणं अत्यंत गरजेचं आहे. याचं कारण त्याचा संबंध तुमच्या आमच्या जीवनाशी, रोजच्या जगण्याशी आहे. मुंबईच्या लोकलचा प्रवास, तसा तो पुण्यातली माणसंही करतात. पण या लोकलच्या प्रवासामध्ये दोघांची बाचाबाची होते. अर्थात अशा प्रकारची वादावादी, बाचाबाची ही मुंबईच्या लोकल प्रवासात प्रत्येक डब्यात दररोज घडत असते. पण त्याचं पर्यावसन काय झालं? तर पाऊस आत येतोय म्हणून दार बंद करूया याच्यावरून दोन तरुणांमध्ये मतभेद झाले आणि त्यातल्या एकाने चक्क बॅगेमधून लांब असा रामपुरी काढला आणि भसाभस त्या 22 वर्षाच्या कोवळ्या पोराला भोसकून काढलं. तो रक्ताच्या थारोळ्यात पडला आणि अख्खा डबा थिजल्यासारखा ते बघत होता. तो तरुण तिथून बाहेर पडला. मग एकच गदारोळ माजला. पोलीस आले. पोलिसांनी त्या जखमीला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. तिथून त्याची प्रकृती लक्षात घेता दुसऱ्या ठिकाणी नेलं गेलं आणि तिथे तो मृत घोषित करण्यात आला. कोणाचा तरी मुलगा होता, कोणाच्या तरी उद्याचा आधार होता, आशा होती, कुठेतरी नोकरीला होता. त्या नोकरीच्या ठिकाणी त्याला काही एक इज्जत होती, त्याला काही व्यवस्था होती. पण या सगळ्याला आज एका क्षणात चाकूचे सपासप वार करून त्यांनी नष्ट केलं. पुढे तो गुन्हेगार पकडला गेला. पण नुसता पकडला गेला याच्यावरच ही गोष्ट इथे थांबत नाहीये. इथंच काही प्रश्न उभे राहत आहेत. आमची सहनशीलता, सौजन्य ही गोष्ट सार्वजनिक जीवनातून हद्दपार होते का? काही दिवसापूर्वीच आम्ही एक व्हिडिओ केला होता. ठाण्यामध्ये एका टॅक्सीवाल्याला इथं थुंकू नकोस, चूळ भरू नकोस असं एका वृद्ध जाणत्या व्यक्तीने समाजातल्या जागल्यानी सांगितलं आणि त्यांचं वय वर्ष 75. त्यांना मरेस्तोवर मारलं. कसा बसा त्यांचा जीव वाचला आणि आजही ते उपचार घेत आहेत हॉस्पिटलमध्ये. ही जी संवेदनशीलता आमची बोथट होत चालली आहे. बघे नुसते व्हिडिओ काढतात, पण कुणीही मदतीला पुढे येत नाहीत. लोकलमध्ये प्रवास करणारी माणसं ही त्या रेल्वेच्या डब्यामध्ये एखाद्या जनावराला सुद्धा लाज वाटेल अशा पद्धतीनं कोंबलेली असतात. त्यामुळे आधीच मुळात संतप्त झालेली, स्वतःला असं बत्तर जीनं जगावं लागतंय याबद्दल राग मनात व्यक्त असलेली, सीने में जलन नाखों में एक तूफान सा क्यों है, शहर में हर शख्स परेशान सा क्यों है. असा सगळा प्रवास रोज नालासोपाऱ्याहून चर्चगेटला जायचं किंवा कर्जत कसाऱ्याहून मुंबईला जायचं. लटकत रोज प्रवास 1.5-2 तासाचा. माणसांची मन शरीर आंबलेली. प्रत्येक जण आपापल्याच विश्वात गुरफटलेला. आणि छोटंसं एखादं कारण घडतं. इथं प्रवास करणारा प्रत्येक जण एखाद्या पेट्रोलच्या बॉम्ब सारखा, फक्त त्या वातीला काडी लागायची गोष्ट. प्रत्येक माणूस प्रवास करणारा हा एक जिवंत हँड ग्रेनेड. गरज आहे ती फक्त त्याची क्लिप काढण्याची आणि ती क्लिप कशानं निघेल हे देखील सांगता येत नाही. साधा पाय लागला, धक्का लागला, ढोपर लागलं, दरवाजा बंद कर, ही माणसं मारण्याची कारण आहेत. पण इथं अशी माणसं मरतात. कुठल्या गोष्टीवरनं कोणाची क्लिप कधी निघेल काही सांगता येत नाही. आपला कॉलेजला गेलेला मुलगा, आपला पती कामावरून सुरक्षित परत येईल की नाही याच धास्तीत घरचे पण जगत असतात. हे भीषण वास्तव समोर आलंय.
रेल्वेमधल्या अपुऱ्या असुरक्षिततेमुळे घडलं असं रेल्वे प्रवासी संघटनेनं सांगितलं आणि प्रत्येक डब्यामध्ये सुरक्षा रक्षक असला पाहिजे अशी काहीशी अव्यवहार्य अशी मागणी केली. आपल्याकडे महिलांच्या डब्यात तो असतो असं म्हटलं जातं. प्रत्येक वेळी काही मी पाहिलेलं नाहीये, परंतु तसं सांगितलं मात्र जरूर जातं. पण प्रत्येक डब्यामध्ये पहाटे 3:30-4 पासून सुरू होणाऱ्या ट्रेनमध्ये प्रत्येक डब्यात प्रत्येक दरवाजावर अशा प्रकारे सुरक्षा रक्षक प्रवास तरी करू शकणार आहे का? आपल्याकडे युरोपातली काही शहरं जेवढी आहेत ना, तेवढी माणसं मुंबईच्या उपनगरातून रोज कामावर जातात आणि घरी परत येतात. 60-60, 70-70 लाख लोक एका वेळेला प्रवास करत असतात. अशा वेळेला विमानतळावर असताना सुरक्षा कशी पुरवणार? आणि पुरवायचं म्हटलं तर त्याला वेळ किती लागेल? आणि वेळ जर लागायचा असेल त्याहीपेक्षा सुद्धा त्याचा खर्च किती वाढेल? मागे 2006 मध्ये मुंबईमध्ये जेव्हा सिरियल बॉम्ब ब्लास्ट झाले त्यावेळेला अशीच अव्यवहार्य मागणी पुढे आली आणि जनतेचा रोष शांत व्हावा याकरता मेटल डिटेक्टर्स बसवले गेले. प्रत्येकाचं फ्रिस्किंग चालू झालं. पण प्रत्येकाकडे जेवणाचा डबा आहे, मेटल डिटेक्टर मध्ये तो वाजणारच. मग त्या डबा उघडून दाखवा आलं, ह्याच्यात वेळ जातो आणि इथे वेळ कोणाला आहे? किंवा ही अव्यवहार्य सूचना अंमलात आणण्याजोगी निश्चित नाही. पण सवाल आहे, मग तुम्ही आमच्या प्रवाशांना असं कोणाच्या तरी भरोशावर, राम भरोशावर मरायला सोडून देणार आहोत का? आणि हाच सवाल आहे. अशा वेळेला 60-70 लाख लोक प्रवास करतात, त्यातला एखादा मेला म्हणून पर्सेंटेज कमी आहे असं स्टॅटिस्टिक दाखवायचा कृतज्ञपणा कृपया कोणी करू नये. तो एक माणूस आहे, लक्षात ठेवा. त्या जागी कदाचित तो स्टॅटिस्टिक्स सांगणारा माणूस उद्या असू शकतो. केवळ द नंबर इज ह्यूज इज नॉट द रिझन फॉर समबडीज डेथ. आज मला त्याच्या पलीकडे जाऊन एक मुद्दा मांडायचा आहे. तुम्ही ही जी डिस्टर्ब करणारी दृश्य बघताय ना, ही दृश्य फोटोशूट करणारे काही लोक होते. का त्यातल्या चौघांना असं वाटलं नाही की आपण हल्ला करणाऱ्याला ओव्हर पॉवर करावं? पण कोणीही पुढे येत नाही, कारण त्याच्या हातात शस्त्र असतं. आणि मग धुरंदर पाहणारे धुरंदर दुसऱ्या घरात जन्माला यावा याबद्दल आग्रही असतात. स्वतः धुरंदर व्हायला कोणीही तयार नसतं. कोरोनाच्या काळात ज्या मुंबईच्या स्पिरिटचं, बॉम्ब ब्लास्टच्या वेळी ज्या मुंबईच्या स्पिरिटचं आम्ही कौतुक केलं, ते मुंबईचं स्पिरिट मदतीला पुढे येतं. पण हल्ला होत असताना नेमकं कुठे असतं? तिथे मात्र आम्ही थिजल्यासारखे बघत राहतो आणि षंडासारखे त्याचे फोटो काढतो. थंड समाजाची ही षंड प्रतिक्रिया अस्वस्थ करणारी आहे. हे एखादा घडत असतं तर गोष्ट वेगळी आहे. हे दर काही महिन्यांनी घडत राहतं. आता फेब्रुवारीमध्ये एका प्राध्यापकाची अशीच हत्या करण्यात आली. काही महिन्यापूर्वी प्लॅटफॉर्मवर एका तरुण मुलीची मिस्टेकन आयडेंटिटी मागून येऊन सुरा भोसकला आणि तिची हत्या करण्यात आली. त्याही वेळी कोणी पुढे आलं नाही. आणि हा प्रकार घडल्यानंतर त्याची दृश्य समाज माध्यमांवर आणि टेलिव्हिजनवर पाहिल्यानंतर प्रत्येक घरात एकच चर्चा सुरू झाली. कॉलेज जाणाऱ्या मुलाला आई वडिलांनी जवळ बसून शांतपणे सांगितलं, काहीही जर गैर घडत असेल तर बघू नकोस, लढू नकोस. त्याविषयी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करून तुझ्यातलं सळसळतं तारुण्य दाखवायला जाऊ नकोस. तुझा या घटनेशी काही संबंध नाहीये रे बाबा. हाती पायी सुखरूप घडी परत ये, तेच आम्हाला हवंय. आम्हाला लढणारा मूल नकोय. काय चूक आहे त्या आईबापांचं? प्रत्येकाला आपलं मूल घरी यावं असं वाटणं हे काही गैर नाहीये. पण मग जर प्रत्येकानेच असा विचार केला तर असे वार करणारेच वाढत जातील. कारण गुन्ह्याला शिक्षा होण्यापेक्षा प्रतिबंध होणं अत्यंत गरजेचं असतं. आणि तो प्रतिबंध करायलाच जर आम्ही विसरून जात असू तर काय बोलणार? आणि हे प्रसंग दररोज घडतायत, समोरासमोर घडतायत. तुम्हाला सांगतो, जरा सीट रेल्वे मधली पुढची समोरची मोकळी दिसली की आपले चिखल भरलेले पाय ठेवतात आणि विचारलं तर म्हणतात, रेल्वे क्या तुम्हारे बाप की है क्या? गुटखा खाणारे आणि न खाणारे रस्त्यावर सर्रास थुंकतात आणि जाऊन विचारलं तर म्हणतात, रस्ता तुम्हारे बाप का है क्या? मोबाईलवर जोर जोरात रेल्वेमध्ये गाणी लावायची, अगदी विमान प्रवासातही लावायची. आणि कोणी सांगायला गेलं की असं बघणार की नीचे उतर फिर दिखाता हूं मैं कौन है. गाड्यांची रांग पाळणारी माणसं एकीकडे असतात आणि ती रांग तोडून समोरच्या लेन मध्ये पुढून येणाऱ्या गाड्यांच्या समोर आपली गाडी घालणार, कारण आमचे नंबर 7777 8888 9999 1111 म्हणजे आम्हाला सगळंच माफ. मग त्यांना माफ, मग आम्हाला का नाही? कारण ते आमचे आदर्श.
एक प्रकारे ही कायदा मोडण्याची संस्कृती एकदा फोफावली की त्यातून हे असे गुन्हे घडतात आणि बघणारे संवेदना बोथट झाल्यासारखे या सगळ्याकडे निष्क्रियपणे मुरदाडपणे बघत राहतात, कारण मी लढलो नाही याचंच आम्हाला कौतुक आहे. अशोक नायगावकरांची कविता आहे एक याच्यावर. गावावर दिसती ओघळ हे रक्ताचे, गावावर दिसती ओघळ हे रक्ताचे, मी दार लोटले आतून आयुष्याचे, पण लढलो नाही. मी परिस्थितीची गोड भाकरी चावत बसलो, लढलो नाही. हे जे न लढणं आहे ना आमचं, त्याच्यामुळे असे हकनाक बळी जात आहेत. अशा प्रत्येक डब्यामध्ये एक ड्रायव्हरशी बोलण्याकरता इमर्जन्सी टॉकबॅक सिस्टीम पाहिजे. त्या सिस्टीम नसणं हे फेल्युअर आहे हे जरी मान्य केलं तरी सीसीटीव्ही होते, त्यामुळे तो गुन्हेगार पकडला गेला. या सिस्टीमचं कौतुकही तितकंच करायला हवं. पण आज सवाल आहे तो आमच्या षंढ प्रतिक्रियांचा, आणि तोच आजचा खरा विषय आहे. मला कल्पना आहे अशी जळजळीत टीका काही जणांना सहन होणार नाही, पण लक्षात ठेवा, त्या मेलेल्या मुलाच्या जागी जर तुमचा भाऊ असता, मुलगा असता, तर तुम्ही काय प्रतिक्रिया व्यक्त केली असती? तशीच प्रतिक्रिया त्या मुलाच्या बहिणींनी व्यक्त केली की बघणारे फक्त फोटोच काढत होते का? किसी का भाई, किसी का बेटा, आप हर कोई, हर इंडियन का भाई, हर इंडियन का बेटा है, कोई हम अलग नहीं है. अगर उसके साथ ऐसा हुआ है विदाउट एनी सिक्योरिटी, वो नहीं बचा, किस वजह से, रेलवे सेफ्टी कहाँ है, अंदर वाली रात के 10:30 बजे की ट्रेन, 10:10 की ट्रेन, वो लोग कहाँ हैं, लोग पब्लिक कहाँ है? कोई तो इतनी support बड़ी करनी चक्कू चाहिए थी, ना। इतनी बड़ी चक्कू. सपोर्ट करनी चाहिए थी ना पब्लिक ने भी. ते पुढे का नाही आली? पहिला वार केल्यानंतर जर त्या गुन्हेगाराला अडवलं असतं, थांबवलं असतं, प्रतिबंध केला असता, तर कदाचित माझा भाऊ जखमी झाला असता, मृत नसता झाला. तेव्हा कृपा करा आणि लढलो नाही ही आपली ओळख बनू देऊ नका एक समाज म्हणून. प्रेक्षको, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला? आपले हे अनुभव माझ्याशी जरूर शेअर करा. असेच नवनवीन विषय घेण्याकरता आम्हाला विषय सुचवा. शेअर करा, सबस्क्राईब करा. पाहायला विसरू नका द उदय निगुळकर शो.